नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण करंट अफेअर्सचं लेक्चर बघणार आहोत. आणि तुम्हाला माहिती आहे, परीक्षा कुठली असू द्या त्यामध्ये करंट अफेअर्सचे क्वेश्चन 100% असतात. आणि आपण बघणार आहोत नोव्हेंबर 2025चे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. चला तर जराही वेळ न वाया घालवता वळूया आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न स्क्रीनवरती सगळ्यांना दिसतोय. काय आहे रे? मनमा येथे आयोजित झालेल्या आशियाई युवा खेळ 2025 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? असा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे ऑप्शन तुम्हाला सगळ्यांना दिसते. 33 पदके, 24 पदके, 48 की 15. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे 48 पदके. किती आहेत? 48 पदके. सगळ्यांना दिसतंय? ठीक आहे. काही प्रॉब्लेम आहे का? 48 पदके या प्रश्नाचं काय करेक्ट आन्सर आहे. आता कितव्या क्रमांकावर होता भारत? तर याबद्दलची थोडीशी माहिती घेऊया. एशियन युथ गेम्स 2025 आयोजन स्थळ काय होतं, म्हणजे आयोजित कुठे केलं होतं? मनमाला केलं होतं, बहरीन मध्ये. तिसरा संस्करण होता. नंतर भारतीय दलाने 48 पदक घेतले आणि 6व्या क्रमांकावर भारत होता. भारताने 13 गोल्ड, 18 सिल्वर आणि 17 ब्रॉन्झ मेडल घेतलेले आहेत. ठीक आहे. आता यामध्ये 3 टॉप मध्ये असलेले देश कोणते? तर पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना 63 स्वर्ण पदक घेतलं आहे. रजत पदक 49 घेतले आहे. कांस्य पदक 35 घेतलेले आहे आणि कुल पदक म्हणजे एकूण पदक त्यांनी 147 घेतलेले आहेत. त्यानंतर उझबेकिस्तान 37 स्वर्ण पदक घेतलेले आहे, गोल्ड मेडल. रजत पदक घेतलेले आहेत 16 आणि कांस्य पदक घेतलेले आहे 28. टोटल त्यांचे 81 पदके आहेत. आणि कझाकिस्तानने घेतलेले आहेत 24 स्वर्ण पदक, रजत पदक 29 आणि कांस्य पदक 40. 93 पदके एकूण त्यांनी घेतलेले आहेत. ठीक आहे. पूर्ण याबाबतची जर तुम्हाला यावर कुठलाही प्रश्न आला तर तुमचं चुकणार नाही. एशियन युथ गेम्स 2025 आयोजन कुठे झालं? मनमाला झालं. कुठले हे होतं? तिसरं. त्यानंतर किती पदके घेतली भारताने? 48. आणि कुठल्या क्रमांकावर होता? 6व्या क्रमांकावर. भारताने आतापर्यंत किती पदके घेतलेली आहेत? 13 गोल्ड, 18 सिल्वर आणि 17 ब्रॉन्झ मेडल घेतलेले आहेत. ठीक आहे. समजलंय? आणि टॉपचे 3 देश कोणते? तर पहिला चायना आहे, दुसरा उझबेकिस्तान आहे आणि तिसरा कझाकिस्तान आहे. त्यांचे एकूण पदक किती आहेत? स्वर्ण पदक किती आहे? रजत पदक किती आहे? कांस्य पदक किती आहे? ही सगळी माहिती आपण बघितलेली आहे. समजतंय? पहिला प्रश्न एकदम दणक्यात आणि छान पद्धतीने झालाय. चला तर विद्यार्थी मित्रांनो, वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताचे 53वे मुख्य न्यायाधीश म्हणून कुणाला शपथ दिली? संजय के मूर्ती, सूर्यकांत, अलोक आराध्य की संजीव खन्ना? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सूर्यकांत. काय आहे? सूर्यकांत. आता सूर्यकांत यांनी कोणाला हे केलेलं आहे? कोणाच्या जागेवर आले ते? सगळ्यांना माहिती आहे, गवईच्या जागेवर आलेले आहे. कोणाच्या जागेवर आलेले आहे? गवईच्या जागेवर आलेले आहेत. आणि ही त्यांची इमेज आहे. सूर्यकांत यांना भारताचे 53वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ देण्यात आली. कोणाकडून देण्यात आली? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून देण्यात आली. क्लिअर आहे? नंतर पुढचा प्रश्न सगळ्यांना स्क्रीनवरती दिसतोय. ICC महिला ODI विश्व कप 2025 कोणत्या देशाने जिंकला? ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत की दक्षिण आफ्रिका? आणि तुम्हाला हा सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे. काय आहे? तर बरोबर आहे. याचं करेक्ट आन्सर आहे आपलाच देश भारत. बरोबर आहे की नाही? ICC महिला ODI विश्व कप 2025 कोणी जिंकलेला आहे? भारताने जिंकलाय. तर चला पाहून घ्या. विजेता कोण आहे? भारत आहे. पहिल्यांदा भारताला हे विजेतेपद मिळालेलं आहे. उपविजेता दक्षिण आफ्रिका आहे. 13वा संस्करण होता. त्यानंतर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट दीप्ती शर्मा आहे, जी की भारतातलीच आहे. विजेता टीम पुरस्कारला 39.55 करोड राशी मिळणार आहे. त्यानंतर उपविजेता टीम पुरस्कारला 19.88 करोड रुपये मिळालेले आहेत. भारत की कप्तान कोणती? हरनप्रीत कौर ह्या होत्या. त्यानंतर मेजबान देश कोणते होते? म्हणजे कोणी आयोजन हे केलं होतं? श्रीलंका आणि भारत.
आयोजन 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर 2025 पर्यंत होतं. ठीक आहे. त्यानंतर अधिकारिक गीत काय होतं? ब्रिंग इट होम. गायक कोण होतं? श्रेया घोषाल. कोण होतं? श्रेया घोषाल. आणि आयसीसी के अभियान का नाम, म्हणजे त्या अभियानचं नाव काय होतं? विल टू विन. काय होतं? विल टू विन. म्हणजे जवळपास या प्रश्नावर आयसीसी ओडीआय विश्वकप 2025 वर एकच प्रश्न विचारला जाऊ शकत नाही, कुठल्या देशाने जिंकला? भारताने जिंकला हे सगळ्यांना माहिती आहे. पण उपविजेता कोण झालं? प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोण होतं? पुरस्कार जी विजेता पुरस्कार टीम आहे त्यांना राशी किती मिळाली? भारताची कप्तान कोण होती? हरमप्रीत कौर. त्यानंतर त्या अभियानचं नाव काय होतं? त्याचं जे गीत होतं ते कोणी गायलं? बरोबर आहे. त्यानंतर कोणते 2 देश होते? भारत आणि श्रीलंका, मेजबान देश. बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारू शकतात आणि यापैकी कुठल्याही यावर प्रश्न आला तर तुम्ही 100% त्याचं उत्तर एकदम करेक्ट देणार आहात. चला तर मी शिकवत असताना या प्रश्नाचा स्क्रीनशॉट काढून घेत चला. तुम्हाला बाकीची पण माहिती खूप जास्त महत्वाची आहे. लक्षात येते? चला पुढचा प्रश्न आपल्याला लगेच बघायचा आहे. प्रो कबड्डी लीगच्या 12व्या आवृत्तीचे विजेतेपद कोणी जिंकले? पुणेरी पलटन, दबंग दिल्ली, पाटणा पायरेट्स की बंगळुरू बुल्स? कोणी जिंकलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दबंग दिल्ली. काय आहे रे? दबंग दिल्ली. माहिती आहे सगळ्यांना? चला या प्रश्नाबद्दल काही माहिती आहे का बघू आपण, पुढे बघूया. हा, याच्याबद्दलचे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. दबंग दिल्ली, आता हे पॉइंट्स थोडे हिंदीमध्ये आहे, समजून घ्या. पुणेरी पलटन पर 31-28 रोमांचक जीत के साथ प्रो कबड्डी लीग, म्हणजे दबंग दिल्लीला मिळालेला आहे. कोणासोबत? पुणेरी पलटन. लास्ट जो सामना होता तो यांच्यामध्ये झालेला आहे. 12वें सत्र का खिताब जीतली आहे. कोणत्या याचा होता? 12व्या याचा. त्यानंतर 2021-22 सीजन के बाद यह दबंग दिल्ली का दूसरा प्रो कबड्डी लीग किताब आहे. म्हणजे माहिती यामध्ये तुम्हाला दिलेली आहे. इम्पॉर्टंट पॉइंट्स जे पण आहे ते सगळे घेतलेले आहे. बरोबर आहे. दबंग दिल्लीला कबड्डी लीगच्या 12व्या आवृत्तीचे विजेतेपद मिळालेले आहेत. त्यानंतर 2021-22च्या सीझन नंतर त्यांना आता मिळालेला आहे, म्हणजे हा त्यांचा दुसरा हे आहे, दुसरी जीत आहे त्यांची. आणि त्यानंतर 11व्या याचा कोण विजेता होता? हरियाणा स्टीलर्स. ही सगळी माहिती यामध्ये दिलेली आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आपल्याला लगेच बघायचा आहे. 74वा मिस युनिव्हर्स 2025 हा कोणी जिंकलेला आहे? तर याचं उत्तर सगळ्यांना माहिती आहे, फातिमा बॉश. बरोबर आहे. ज्या न्यूज एकदम हायलाइट्स असतात ते आपल्याला सगळ्यांना माहिती असतात. बरोबर ना? याचा आन्सर काय? फातिमा बॉश आहे. याबद्दलची माहिती बघा रे. तर याचा 74वा संस्करण होता 2025 मध्ये. आयोजन स्थळ काय होतं? बँकॉक, थायलंड मधलं. मिस युनिव्हर्स 2025 विजेता कोण आहे? फातिमा बॉश, ज्या की मेक्सिकोचे आहेत. त्यानंतर पहिली रनर अप मिस थायलंड प्रवीणर सिंग. त्यानंतर मिस युनिव्हर्स 2025 ची थीम काय होती? द पॉवर ऑफ लव्ह. आणि भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलेलं आहे? मनिका विश्वकर्मा, जी की राजस्थानची आहे, टॉप 30 मध्ये होती. क्लिअर आहे? अशा टाईपचे प्रश्न यावर विचारल्या जाऊ शकतात आणि 100% यातला प्रश्न येणार आहे. कुठला तरी येईल बघा, हाच प्रश्न येणार जरुरी नाहीये, कारण त्यांना सगळ्यांना माहिती आहे की 74वा मिस युनिव्हर्स फातिमा बॉशने जिंकलेला आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. ते तुम्हाला प्रश्न एकदम वेगळ्या पद्धतीने विचारू शकतात की त्या कुठल्या आहेत. बरोबर आहे. फातिमा बॉश जी आहे ती कुठली आहे? मेक्सिकोची आहे. त्यानंतर आयोजन कुठे झालं होतं? बँकॉकला झालं होतं. कुठला संस्करण होता? 74वा होता. थीम काय होती? द पॉवर ऑफ लव्ह. पण भारतातून कोणी प्रतिनिधित्व केलं होतं? तर मनिका विश्वकर्मा. अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो? पुढचा प्रश्न आपण लगेच बघत आहोत. नोव्हेंबर 2025 मध्ये झालेल्या G20 शिखर संमेलन मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या ठिकाणी सहभागी झाले होते? म्हणजे सरळ सरळ G20 शिखर संमेलन कुठे झालं होतं? 2025 चे, जिथे नरेंद्र मोदी गेले होते. बरोबर आहे.
तर ते झालं होतं जोहान्सबर्ग. कुठे झालं होतं? जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका. बरोबर आहे. या ठिकाणी झालं होतं. याबद्दलची काही माहिती आहे का आपण बघू. तर याबद्दलचे इम्पॉर्टंट पॉइंट्स बघा. G20चं जे हे होतं जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकामध्ये आयोजन झालेलं आहे. वर्तमान अध्यक्ष कोण होते त्याचे? दक्षिण आफ्रिका. बरोबर आहे. त्यानंतर संस्करण 20वा होता. आयोजन स्थळ तेच होतं जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका, जिथे मोदीजी गेले होते. त्यानंतर थीम काय होती? तर एकजुटता, समानता आणि स्थिरता ही काय होती? त्याची थीम होती. भारतातून कोणी प्रतिनिधित्व केलं होतं? तर नरेंद्र मोदी यांनी केलं होतं, जे की भारताचे प्रधानमंत्री आहेत. आणि 2026 G20 शिखर संमेलनचं आयोजन कोण करणार आहे? आहेत. क्लिअर आहे. समजत आहे सगळ्यांना? छान पद्धतीनं जात आहे. विषय बोरिंग आहे हा, असं खूप जण म्हणतील, पण बोरिंग नाहीये. तुम्हाला जेवढं जास्त त्याच्या सखोलमध्ये जाल, प्रत्येक गोष्ट जाणून घ्याल, तेवढं तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट येणार आहे. आणि मुळात मी तुम्हाला बोर होऊ नये म्हणून इमेजेस टाकलेले आहेत. पीपीटी एकदम छान आहे. त्यानंतर थोडं अट्रॅक्टिव्ह तुम्हाला काहीतरी दिसतंय, तर नक्की त्या गोष्टीचा फायदा घ्या. प्रश्न तर येतीलच, पण प्रश्नाबरोबर आजूबाजूचे सगळे पॉइंट्स क्लिअर होत आहेत. बरोबर आहे की नाही? मग त्या पॉइंट्स मधला कुठलाही प्रश्न विचारला तर तुमचा चुकणार नाही याची खात्री आहे. वेळीच त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ते पॉइंट्स नोट डाऊन करत चला. ठीक आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न लगेच बघणार आहोत. भारताची 26वी महिला शतरंज ग्रँडमास्टर कोण आहे? ठीक आहे. इथे क्वेश्चन मार्क द्यायचा विसरलीये. तर दिव्या देशमुख, आर वैशाली, हरिका द्रोणावल्ली की सरयू वेलफुल्ला? तर याचं उत्तर बऱ्याच जणांना माहित असेल. याचं उत्तर आहे सरयू वेलफुल्ला. काय आहे? सरयू वेलफुल्ला. क्लिअर आहे. ह्या त्या आहेत सरयू वेलफुल्ला, ज्यांनी भारताचा 26वा महिला शतरंज ग्रँडमास्टर झालेल्या आहेत. क्लिअर आहे विद्यार्थी मित्रांनो? बघून घ्या. हा चेहरा जास्त वेळासाठी तुम्हाला लक्षात राहील. चेहरा लक्षात राहिला म्हणजे बरोबर आपल्याला काय होते, त्या प्रश्नाचं उत्तर आठवतं. क्लिअर. चला नेक्स्ट प्रश्न लगेच बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न सगळ्यांना स्क्रीनवरती दिसतोय. भारताचा संविधान दिवस 2025 केव्हा साजरा झाला? आता हा प्रश्न म्हणजे काय, सरळ सरळ संविधान दिवस कधी आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. तर हे सगळ्यांना माहिती आहे की संविधान दिवस 26 नोव्हेंबरला असतो. बरोबर आहे. आणि 26 नोव्हेंबर 1949 ला तयार झालं होतं आणि 26 नोव्हेंबर 1950 ला ते काय केलं गेलं? ऍक्सेप्ट केलं गेलं. बरोबर आहे. मग 26 नोव्हेंबर भारताचा काय आहे? संविधान दिवस आहे. आता पुढे बघा रे, तुम्हाला या प्रश्नावर विचारू शकते की याची थीम काय होती? तर थीम काय असणार आहे? भारताचा संविधान दिवस 2025 ची थीम काय होती, असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तुम्हाला थीम माहिती असणं गरजेचं आहे. भारताचा संविधान दिवस 2025 ची थीम होती न्याय, स्वतंत्रता, समानता आणि बंधुत्व. क्लिअर आहे. तर अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात करंट अफेअर्स मध्ये. हा प्रश्न नाही विचारला तर असं विचारतील की संविधान दिवस 2025 ची थीम काय होती? तर हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं जास्तीत जास्त गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. ICC पुरुष T20 विश्व कप 2026 टूर्नामेंट अँबॅसेडर म्हणून कोणाला नियुक्त केले? विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या की MS धोनी? तर या प्रश्नाचं उत्तर आहे रोहित शर्मा. काय आहे? रोहित शर्मा. आणि रोहित शर्माची इमेज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सगळेजण पाहू शकता. रोहित शर्मा ऑनर्ड ॲज अ T20 वर्ल्ड कप 2026 अँबॅसेडर. बरोबर आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण लगेच बघणार आहोत. भारत 2026 मध्ये प्रथमच जागतिक मोठ्या मांजरांच्या शिखर परिषदेचे आयोजन करेल, ते कुठे आयोजित केले जाईल, असा प्रश्न आहे. आता ते जे आयोजन होणार आहे ते आहे नवी दिल्ली. म्हणजे नवी दिल्ली हे त्याचं काय करेक्ट आन्सर आहे. बघा ऑप्शन मध्ये चंदीगड आहे, मुंबई आहे, पणजी आहे आणि नवी दिल्ली आहे, पण त्याचं करेक्ट आन्सर नवी दिल्ली आहे. आता तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकते की याआधी भारतामध्ये जागतिक मोठ्या मांजरांच्या शिखर परिषदेचे आयोजन झाले आहे का? म्हणजे किती वेळा झालेले आहे? तर किती वेळा झालेले आहे? पहिली बार होणार आहे. बरोबर आहे. म्हणजे पहिल्यांदा होत आहे आणि ते पण 2026 मध्ये. कुठे होत आहे? तर नवी दिल्ली येथे होणार
आहे. क्लिअर आहे विद्यार्थी मित्रांनो? समजतंय? छान पद्धतीने जातोय आपण. पुढचा प्रश्न आपल्याकडे नाही आहे. प्रश्न आपले संपलेले आहेत. आपण पहिल्यांदाच चालू घडामोडीचे प्रश्न घेतलेले आहे आणि थोडे चांगल्या क्वालिटीचे प्रश्न घेतले. पीपीटी सुद्धा तुम्हाला बोर होऊ नये म्हणून प्रश्न जरी मोजके असले तरी एका प्रश्नाबरोबर सगळ्या आजूबाजूचे प्रश्न कव्हर होतील याची काळजी घेतलेली आहे. तर आजचं जे लेक्चर आहे ते एकदम छान पद्धतीने करा. समजून घ्या, स्क्रीनशॉट काढा, मेन पॉइंट्स नोट डाउन करा. खूप छान पद्धतीने अभ्यास करा. भरपूर अशा नवीन नवीन भरत्या येत आहेत. त्या भरत्यांचा फायदा घ्या. कुठेतरी आपली जागा फिक्स करा. ठीक आहे. भेटूया अशाच एका छान लेक्चरमध्ये लवकरच. तोपर्यंत तुमच्या अभ्यासासाठी मनापासून बेस्ट लक. बाय.